माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर व आमदार महेश शिंदे यांच्या विचाराने वाठार स्टेशन जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली असून सेना भाजपचे जिल्हा परिषद उमेदवार सुनीता धनाजी मोहिते व पंचायत समिती उमेदवार अनिता अरुण भोईटे यांना बहुमताने विजयी करून या भागात नवविकास पर्व सुरू करण्याचा निर्धार शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। निवडणूक प्रचारासाठी गावोगावी पदयात्रा व मतदार यांना भेटून संवाद साधला जात आहे। जिल्हा परिषद उमेदवार सुनीता धनाजी मोहिते व पंचायत समिती उमेदवार अनिता अरुण भोईटे यांच्या प्रचार दौऱ्याला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या भागात आघाडी घेतल्याचे चित्र आहे। अरुण भोईटे वाठार स्टेशन पंचायत समिती गणमधून उभी आहे आणि मी ही उमेदवारी महेश दादा शिंदे आणि आमदार रणजितदादा निंबाळकर यांच्या माध्यमातून लढत आहे आणि तुम्ही मला सर्वांनी साथ द्या। मी सौभाग्यवती सुनीता धनाजी मोहिते वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातून आमदार महेश शिंदे साहेबांच्या मला उमेदवारी भेटली आहे आणि रणजित दादा निंबाळकर माजी खासदार साहेब यांच्याकडून महायुती महिलांसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सर्वसामान्य महिला तुमच्यातली सर्वसामान्य महिला आहे तरी मी सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीन। आम्ही दोघी महिला आणि सर्व प्रश्नांची मला महिलांच्या प्रश्नांची जाणीव आहे तरी सर्व मतदारांना माझी नम्रतेची विनंती आहे की तुमचा मतदान रूपी आशीर्वाद मला देऊन भरघोस मताने विजयी करा। धन्यवाद। ते आम्ही 100% प्रयत्न करू। धन्यवाद। रणजितदादा निंबाळकर यांच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातील महिलांना त्यांनी उमेदवारी देऊन अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे। तसेच आमचे उमेदवार हे सर्वसामान्य घरातले आहेत, त्याच्यामुळे सर्वसामान्यांचे काय प्रश्न असतात ते त्यांना त्याची सगळ्यांना जाणीव आहे आणि 100% त्यासाठी त्या दोघी प्रयत्न करतील आणि महेशदादांच्या आणि रणजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगलं काम करू याचा आम्हाला विश्वास आहे। लोकांचा खूप प्रतिसाद आम्हाला उमेदवारी दिल्यामुळे सर्वसामान्यांचे जे काही प्रश्न असतील ते त्यांना स्वतःला ज्ञात आहेत, आम्हाला ज्ञात आहेत आणि लोकांचा भरघोस प्रतिसाद आम्हाला मिळत आहे हे तर तुम्ही बघतच आहात।
आणि महेशदादा शिंदे साहेबांनी जी कामं केली आहेत ती काही कुणाच्या स्वप्नात आलेली सुद्धा कामं नाही आहेत. ती कामं त्यांनी करून दाखवलेली आहेत. त्याच्यामुळे आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळणार आणि आम्ही भरपूर मताधिक्य घेऊन निवडून येणार असा मला पूर्ण विश्वास आहे. अनुषंगाने एक चांगल्या प्रकारची युतीच्या बाजूने वातावरण निर्मिती झालेली आहे. या ठिकाणी आज या वाटार जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही प्रचार रॅली करत असताना किंवा घरोघरी प्रचार करत असताना आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. सर्वसामान्य जनता आमच्या बरोबर आहे याचा आम्हाला अगदी अभिमान वाटतो. कारण केंद्रामध्ये आपल्या भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचं सरकार आहे. तसेच राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर मित्रपक्षांचं सरकार आहे. परंतु या ठिकाणी वाटार जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, RPI आणि मित्रपक्ष यांची युती झालेली असताना सर्वसामान्य जनतेनं अगदी आमच्या पाठीवरती हात ठेवलेला आहे. आणि या ठिकाणी मी अगदी विश्वासानं सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये विजय आमचा निश्चित आहे. कालच्या भाषण सभेमध्ये माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी 150 एकर जमिनीमध्ये एक प्रकल्प उभा करतो म्हणून सांगितलं. माझा एक साधा त्यांना सवाल आहे की तुम्ही 10 वर्षे आमदार होता, पालकमंत्री होता, तुमच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थान होतं जिल्ह्यात, राज्यात, देशामध्ये सत्ता तुमच्या नेतृत्वाखाली होती, तुमच्या नेत्यांच्या. मग असं असताना तुमच्याकडून काडी एवढी सुद्धा इमारत का उभी राहिली गेली नाही? किती मुलांना तुम्ही आतापर्यंत रोजगार दिला याचं कधी तुम्ही उत्तर द्याल का? नुसतं प्रत्येक वेळेला निवडणूक आली की फक्त जनतेची दिशाभूल करायची आणि स्वतःची सत्ता टिकवायची आणि स्वतःची घरं भरायची, एवढेच उद्योग तुम्ही करणार का? जनतेला, उत्तर कोरेगावच्या जनतेला मी सांगू इच्छितो की या अशा प्रत्येक निवडणुका आल्या की भूलथापात द्यायच्या आणि माणसांची दिशाभूल करून मतं मिळवायची आणि सत्तेत यायचं. सत्तेत आल्यानंतर पुन्हा त्या जनतेकडे फिरकायचं नाही. असली प्रवृत्ती या सामान्य नेतृत्वाखाली आपण सर्वांनी चिरडून टाकायची आणि तुमच्या आमच्यातलं सामान्य नेतृत्व निवडून आणण्यासाठी शिवसेना भाजपच्या या दोन्ही उमेदवारांनी विजय करायचे. समोरचे उमेदवार बोलतायत काही असू द्या, 4 दिवसात वातावरण फिरवतो. म्हणजे त्यांना हे तर मान्य झालं की सामान्य जनतेचं वारं खूप जोरात चाललेलं आहे आणि ते वारं आता पैशाने विकत घेतलेलं नाही, काय नाही. उत्स्फूर्त जनतेनं स्वयंस्फूर्तीनं प्रत्येक गावामध्ये या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्या जीवावरच ही निवडणूक पाणी प्रश्न आणि विकासात्मक योजना याच्यासाठीच लढा देणार आहे. आणि हे सर्वात महत्वाचं हे की आम्ही 4 दिवसात वातावरण फिरवू, तुम्ही काही म्हणा, आमचं ठरलंय आणि जे ठरलंय ते कायमच तुमच्या मनावर कोरेल. तुम्ही पुन्हा इकडे फिरकणार नाही, त्यासाठी जे ठरलेलं आहे ते पूर्ण करणारच. वेळ आलेली आहे म्हणल्याप्रमाणे की त्यांना काल आम्ही बघितलं, शशिकांत शिंदे साहेब असतील, रमणाजी साहेब असतील, की त्यांना स्थानिक तर त्यांना भेटलं त्या लोकल तर त्यांना आंबोडगाण्यातून काल सभेसाठी लोक जमावे लागली. इतकी त्यांच्या बिकट परिस्थिती आलेली आहे. आणि राहिलं तर त्यांनी पैशाने ते राजा येते, म्हणणं राजा नाहीत ते, अशी त्यांची वेळ आलेली आहे. सामान्य लोक आमच्या पाठीशी, ती महिला वर्गात असं त्या सर्व लोक आमच्या सण पाठीशी आहेत.